हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर एस जी कोहली. आपण पाहत आहोत फिल्म अँड लिटरेचर. त्यामधला आपण ड्रामा पाहत आहोत नटसम्राट. आपण मागच्या वेळेस पाहिलं की आप्पा बेलवलकरची पत्नी म्हणजे कावेरी ही खाली कोसळली. तिच्या छातीमध्ये कळ आली, खाली कोसळली आणि तिने आपला प्राण सोडला. आणि जेव्हा नलू आणि सुधाकर जेव्हा बाहेरगावी गेले त्यावेळेस सकाळपासूनच आप्पा बेलवलकर हे बाहेर जाऊन गायब झाले. जेव्हा नलू आणि सुधाकर जेव्हा घरी आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं आप्पा नाही आहेत. व त्यावेळेस त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. सगळे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप सगळे उलथापालथ घातले. पण त्या ठिकाणी त्यांना आप्पा मिळत नव्हते. त्यांनी फोन एक्सचेंजला फोन लावला की मला मुंबईला नंदू आणि शारदेशी बोलायचं आहे, मिसेस बेलवलकरला बोलायचं आहे, त्याचे नंबर मला लावून द्या. आणि नरू म्हणते जर उद्या तपास लागला नाही तर आपण मुंबईलाच त्या ठिकाणी जाऊ. त्या ठिकाणी ड्रायव्हरला बोलत होते, गाडी तयार ठेव, कपडे वगैरे भरून ठेव. ड्रायव्हर जातो. त्या ठिकाणी मग विठोबा येत असतो. विठोबा जायला निघतो, बॅग असते हातामध्ये. त्याला नरू विचारते, तू कुठे चाललेला आहेस? तो म्हणतो की मी आता नोकरी सोडतो आहे. सुधाकरनं सांगितलं, त्याने मला अगोदरच सांगितलं नोकरी सोडतोय असं, तो बाहेर जात आहे असं. मग ती म्हणते तू कुठे जात आहेस बाहेर? तो म्हणतो की थोडेफार पैसे माझ्याकडे आहेत, त्यांचा वापर करून मी आप्पांना सगळीकडे शोधणार आहे. मुंबईमध्ये कुठे कुठे सापडते ते शोधणार आहे आणि उरलेल्या पैशांनी माझं मी काम करणार आहे असं त्याने सांगितलं. बघा, सुधाकर फोन लावतात पोलीस स्टेशनमध्ये. तिथे जाधवराव म्हणून असतात पोलीस स्टेशनवाले. ते सांगतात की आपांचा फोटो तरी पाठवा, तुम्ही व्यक्तिशाहीत येऊन जाल, फोटो दाखवा. मग घाईघाईने सुधाकर तो फोटो घेऊन बाहेर पडतो. संध्याकाळ होत असते, आकाशामध्ये ढग येतात, पाऊस पडायला असतो. नलिनी आरड्या मारते, सावकाशच्या सुधाकर सावकाशच्या असतो. आता अंक 3 मध्ये दुसरा प्रवेश बघू आपण. एक मस्त खेड्याजवळचा रस्ता, वेगळं वाकडं, त्या ठिकाणी मुरुम टाकलेली जागा आणि त्या ठिकाणी खडकावरती आप्पा बसलेले आहेत. कपडे सगळे फाटलेले, तुटलेले, कोट फाटलेला तुटलेला, टोपी नाही, दाढी वाढलेली, डोक्यावरची केस पण वाढलेले. त्या ठिकाणी आप्पा बसलेले असताना पाऊस सुरू होतो. पावसामध्ये भिजत भिजत ते गाणं म्हणतात बघा. असं म्हणता त्याने एक जोराने आरडा मारतात आणि काय म्हणतात, कुणी घर देता का घर? काय म्हणतात ते, कुणी घर देता का घर? एक तुफान आला, कुणी घर देता का घर? हे तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलामध्ये हिंडत आहे. तिथून कोणी आटपूट होणार नाही अशी जागा जुळली आहे. म्हणून की मला कोणी घर देतं का घर? अशा प्रकारे जोराने आरडा मारता येते बघा. ते दगडावर बसलेले असतानाच त्या ठिकाणाहून एक कुटुंब त्या ठिकाणी जात असतं. शेतकरी कुटुंब, शेतकरी असते आणि त्याची पत्नी असते. ते विचारतात, अरे बाबा तुम्ही इथे का बसता आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे? ते बापा म्हणतात, मी कुठे जायचं वगैरे नाही, मी वाट पाहतो आहे. कुणाची वाट पाहत आहे तुमची? मी माझ्या पत्नीची म्हणजे कावेरीची, सरकारची वाट पाहत आहे. तो म्हणतो की बाबा संध्याकाळ व्हायला आलेली आहे, आकाशामध्ये ढग आलेले आहेत, पाऊस पडणार आहे. असं कर, आमच्या झोपडीमध्ये चल, थोडंफार खाऊन घे आणि परत पोरांना शोध किंवा बायकोला शोध. तो म्हणतो की पोरा बाळांचं नाव नको काढा माझ्याजवळ, पोरं बाळं मला नको आहेत, मला फक्त म्हणजे सरकार हवी आहे फक्त. मग ते शेतकरी म्हणतो की बाबा असं तुम्ही बसू नका, आता तिथे पाऊस येईल हो, आमच्या
आमची झोपडी जरी असली झोपडीमध्ये तुम्ही येऊन 2 घास खा आणि ज्या कुठे जायचं असेल तुम्हाला ते जा. नंतर प्रवेश 3मध्ये बघा, त्या ठिकाणी प्रवेश 3मध्ये असं बघू आपण, एक नाट्यगृह आहे मोठं. नाट्यगृहाच्या बाजूला जास्त वर्दळ वगैरे नाही लोकांची, तर त्या ठिकाणी त्या नाट्यगृहाच्या वरती बोर्ड लावलेले आहेत, लायटिंग लावलेली आहे, रात्रीच्या दिवा लॅम्पसुद्धा त्या ठिकाणी आहे, लाईट पण लागलेले आहेत. अशा ठिकाणी एक मुलगा 16-17 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव आहे राजा. हा बूट पॉलिश करणारा असतो. तर बूट पॉलिश करण्यासाठी तो खाली बसलेला असतो. त्यावेळेस आप्पा त्याच्याजवळ जातात, त्याला म्हणतात की बेटा इथे काय कोणतं आहे ठिकाण आहे, मला दिसत नाही. तो म्हणतो बाबा हे नाट्यगृह आहे, इथे नाटक सुरू असतं. श्रीमंत लोक गाड्यांवर येतात, मोठीवर येतात आणि नाटक पाहत असतात. मग तो म्हणतो की तू इथेच थांब, तोपर्यंत मी तुला काहीतरी खायला घेऊन येतो आणि हे जे बूट आहेत त्या पकडीवाल्याला देऊन येतो, द्यायला निघतो. आप्पा त्या ठिकाणी एकटे बसलेले असतात आणि त्यावेळेस एक खेळ संपतो, घंटा वाजते आणि काही प्रेक्षक बाहेर येतात. त्यापैकी 2 प्रेक्षक एकमेकांना गप्पा करताना आप्पा त्यांना ऐकतात. एक प्रेक्षक म्हणतो, काय कामाचा आहे ऑथेल्लो आणि सीझर? अरे तुम्ही गणपतराव बेलवलकरचं ड्रामा पाहिला, नाटक पाहिलेलं आहे का कधी? अरे काय झक्कास ड्रामा राहायचे त्यांचा, ते स्टेजवर आले म्हणजे लोकांच्या काळजाचं थरका फोडायचा. अशी आप्पा बेलवलकर. तो म्हणतो तू कधी त्यांना पाहिलं आहेस का? तो म्हणतो की बघा समोर बैठला जो म्हातारा आहे त्याप्रमाणेच आप्पा बेलवलकर होते. ते विचारतात आप्पाला, आप्पा त्यांना म्हणतात, अरे का रे लोकांनो, तुम्ही माझ्याविषयी बोलत आहात का? तो म्हणतो नाही, आम्ही आप्पा बेलवलकरविषयी बोलत आहोत. अरे मग आप्पा बेलवलकर का? ते तर आता गेले. तू असं कसं काय म्हणतो म्हणे, पेपरला तर आलं नाही. अरे ते माझ्याबरोबरच होते, ते गेले. असं बोलत असताना त्याने काय केलं, हातामध्ये एक पुडा असतो काहीतरी भजीचा वगैरे, तर पुडा तिथे आप्पांजवळ देत असतात. आप्पांजवळ पुडा दिल्यानंतर त्या ठिकाणी थोड्या वेळाने राजा परत येतो. राजा म्हणतो काय म्हणत होते? त्यानं सांगितलं, अरे त्यांची मी गंमत केली. त्यांना म्हटलं गणपतराव बेलवलकर हे वारलेले आहेत असं सांगितलं, मग गंमत केली. तो म्हणतो बाबा तुम्ही असं कोणाकडनं काही खायला घेतो जा हो, असं काही बरोबर नसतं, खरकट असतं. तुम्हाला आम्ही मऊ अशी पापडी आणलेली ही खा. मग तू आप्पा त्याला विचारतात, का रे बाळा तुझं एक घर कुठे आहे? तो म्हणतो माझ्या घरी जाऊ आपण. तुझं घर कुठे आहे? तो म्हणतो माझ्या घर कुठे काही नाही, रेल्वेच्या पुलाखाली एक कमान आहे, त्या ठिकाणी मी राहतो. माझ्याप्रमाणे ते 25-30 लोक राहतात. मी लोकांना दररोज 1-1.5 रुपये त्यांच्याकरता खर्च करतो. ते पण माझ्याकरता मला प्रेम देतात. एक म्हातारी स्त्री आहे, तिला मी औषध वगैरे आणून देतो, पैसे आणून देतो, ती मला गरम गरम भाकरी करून देते. बाबा तुम्हाला मुलांनी सोडलं, पण मला माझ्या आईवडिलांनी सोडलेलं आहे. आता मी झक्कास राहतो आहे, मुंबईला येऊन गेलो, एका 5-6 रुपये रोज कमवून घेतो, आनंदाने राहतो, एन्जॉय करतो, मला आईवडिलांची आठवणसुद्धा येत नाही. असं असतानाच मग त्या ठिकाणी विठोबा येतो बघा. त्या ठिकाणी विठोबा आल्यानंतर तो बरोबर ओळखतो, लगेच ओळखतो आप्पांना, जवळ येतो. आप्पा तो म्हणजे कोणच आहे बाळा, तुम्ही ओळखत नाही, मला चांगला दिसत नाही. तो म्हणतो मी तुमचा विठोबा. हां तो विठोबा. तो म्हणतो विठोबा तुम्ही गेल्यापासून तुम्हाला मी केव्हा तुमचा शोध घेत आहे, पूर्ण मुंबई पालथी घातली पण तुम्ही मला सापडत नव्हते. पण जेव्हा मला कळलं की तुम्ही इथे आहात, नाट्यगृहाजवळ आहेत, मी आता तसा पूर्वी इथे येऊन गेलो आणि मी जेव्हा पाहिलं की तुम्ही नाट्यगृहाजवळ आहात, तर मी लगेच मुंबईला जाऊन नंदा शारदा यांना कळवलं, नरूला कळवलं, बाईसाहेबांना कळवलं. ते पण आता येतच आहेत माझ्याबरोबर. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी लगेच हॉर्नचा आवाज आला आणि नंदा, शारदा, नरू, सुधाकर सगळे ठमी सगळे आले, त्या ठिकाणी आले. आणि त्याच्यानंतर आप्पांना विनंती केली, आप्पा तुम्हाला आम्ही खूप शोधत होतो, तुम्ही सापडले नाही, चला आता घरी चला. लगेच ते ठमी मात्र पुढे येते, आप्पा आजोबा तुम्ही खूप खोटारडे आहात, तुम्ही मग का हरवून गेले? ती म्हणते अगं आमटे तू कुठे हरवली होतीस? ती म्हणते मी नाही हरवले बाबा, तुम्ही हरवले होते.
ती त्याला मिठी मारते. आणि तो राजा म्हणतो, आता हे बाबा माझे झालेले आहेत, तुम्ही यांना सोडलं ना, आता हे बाबा माझे माझे बाबा आहेत, मी मी यांना कधी कधी जाऊ देणार नाही इथून. मग सुधाकर म्हणतो, अरे काय असं वेळ्या, जोर इन्स्पेक्टर उभा आहे. जाधवराव म्हणून त्या ठिकाणी इन्स्पेक्टर उभे होते. तर ते जाधवरावला विचारतात, याला त्याला सांगावं. हा म्हणतो, बाबांना घेऊन जाऊ देणार नाही घरी, असं म्हणतोय. जाधवराव येतात, का रे असं काय म्हणतो रे. त्याला चेहऱ्यावर एक फटका मारतात आणि लगेच त्याच्या नाकातोंडातून रक्त होऊ लागतं. आप्पा म्हणतात त्याला, अरे राजा, तू माझा खरा मुलगा आहेस, तुला कोणी मारलं रे. अरे तुला नाही मारलं, ते मलाच मारलेलं आहे. नंदा मात्र मग आप्पांच्या पायावर डोकं ठेवते, म्हणते, आप्पा तुम्ही कुठेही राहा, मुंबईला राहा, नंदाकडे किंवा माझ्याकडे राहा, तुम्ही इथून चाला. पण त्या ठिकाणी राजा म्हणतो, आप्पांना मी कुठेच जाऊ देणार नाही. आप्पा माझे आहेत, आप्पांना मी कुठेच जाऊ देणार नाही. बघा,